भाजप प्रवक्ते जीवीएल नरसिंहराव यांच्यावर पत्रकार परिषदेत काल बुटफेक झाली आणि हीच घटना ताजी असताना काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या कानशिलात भडकावल्याचा प्रकार आज समोर आलाय। मोदींच्या गुजरातमधील सुरेंद्रनगरमधल्या बढवान इथल्या प्रचार सभेत हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। भर सभेत हार्दिकच्या कानफटात लगावणाऱ्याला कार्यकर्त्यांचा चोप। हल्ल्यामागे भाजप असल्याचा हार्दिकचा आरोप। काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या कानशिलात भडकावल्याचा हा व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होतोय। हार्दिक पटेल भाषण करत असताना एक व्यक्ती व्यासपीठावर आली, त्यानं थेट हार्दिकच्या कानशिलात लगावली। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे व्यासपीठावर काही वेळ गोंधळ उडाला। मग उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला पकडून चोप दिला। पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याची कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली। गुजरातमधील सुरेंद्रनगरातील बढवान इथल्या सभेत हा प्रकार घडलाय। या हल्ल्यामागे भाजप असल्याचा आरोप हार्दिक पटेलने केलाय। लोग नहीं चाह रहे थे कि महिसागर जिले में हम आए, यहाँ के लोगों को संबोधित करें, यहाँ के लोगों को जागरूक करें। मुझे लगता है कि बीजेपी शायद बौखलाहट में है। इसी वजह से हेलीपैड की परमिशन बीजेपी के दबाव की वजह से रद्द की गई। उनके परिवार के द्वारा मेरे खिलाफ अर्जी करवाई गई। कोई बात नहीं, लेकिन गजब का प्रेम, गजब का उत्साह, गजब का जोश, शानदार, लाजवाब। मुझे लगा कि मुझे बहुत अच्छा प्यार मिला है। पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला अटक केली असून तो कोणत्याही पक्षाशी संबंधित नसल्याचं म्हटलंय। वो पाटीदार अनामत आंदोलन किया, उस टाइम पे मेरी वाइफ प्रेग्नेंट थी और करोड़ हॉस्पिटल में दवा चल रही थी। उस टाइम पे 2 बार में बहुत तकलीफ में आया था। उसी वक्त मैंने डिसीजन ले लिया था इस आदमी को मारना है। दुसरीकडे हार्दिक पटेलला झालेल्या मारहाणीवरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे। काल बीजेपीच्या कोणावर तरी बूट मारला, आज हार्दिकवर हल्ला झाला। काल बीजेपीने आरोप केला की काँग्रेसने हे केलं, आज काँग्रेसवाले म्हणतायत हे बीजेपीवाले करतायत। मला वाटतं प्रत्येक राजकीय पक्षाने थोडंसं मर्यादा बाळगाव्यात। 2 दिवसांपूर्वीच बिहारमधील बेगुसरायमधून निवडणूक लढवणाऱ्या कन्हैया कुमारला रोड शो दरम्यान गावकऱ्यांनी अडवून तुम्हाला कोणती आझादी हवी असा प्रश्न विचारला होता। त्यातच आता हार्दिकला भर सभेत मारहाणीचा प्रकार घडलाय। हार्दिक पटेल आणि कन्हैया कुमार यांनी मोदी सरकार विरोधात रान उठवलंय। त्यातूनच हे प्रकार घडत असल्याची चर्चा सध्या राजकारणात रंगली आहे। विकास काटेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।